सन 2047 पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे। हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल यात मला तिळमात्र शंका नाही। या सरकारच्या स्थापनेच्या वेळीच महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे। विकसित भारत, विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणे आवश्यक आहे। हे लक्षात घेऊन राज्याचा शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्रे, सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही। सुविकसित पायाभूत सुविधा, मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे। उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे। अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या 4 प्रमुख घटकांच्या मध्ये वृद्धी होणे आवश्यक आहे। शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनामुळे मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे। खाजगी गुंतवणुकीचे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे। रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृद्धी होत आहे। या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रय शक्ती वाढली आहे। त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झालेला आहे। परिणामी गुंतवणूक, रोजगार निर्मिती, वाढीव उत्पन्न, मागणी, गुंतवणूक असे विकास चक्र फिरते आहे। औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे। जानेवारी 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकूण 56 कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले। त्याद्वारे येत्या काळात 15,72,654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे। महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसाचा 7 कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला। या कृती आराखड्यात संकेतस्थळाचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयातील सोयी सुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे। या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम, पारदर्शक, गतिशील, लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल याची आम्हाला खात्री आहे। या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थांकडून करून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय हा देखील घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। त्या धोरणांच्या 5 वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल। नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच आकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत। निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 जाहीर केले असून राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, 8 कृषी निर्यात क्षेत्रे, निर्यात केंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत। त्यामुळे देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान 15.4% झाले आहे। याशिवाय एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करणं, राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्त्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत। सन 2023-24 मध्ये 5,56,379 कोटी रुपयांची तर 24-25 मध्ये नोव्हेंबर 2024 पर्यंत
3,58,439 कोटी रुपयाची उत्पादने निर्यात करण्यात आली आहेत. राज्याचे लॉजिस्टिक धोरण 2024 जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे 10,000 एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन व सुविधांमुळे सुमारे 5 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार बोईसर या 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्या $140 बिलियन वरून सन 2030 पर्यंत $300 बिलियन तर सन 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता 21,830 कोटी रुपयांची गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून 7,500 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळी विकसित केले जात आहे. त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे. यासाठी या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे. महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील. बेंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील अवर्षण प्रवण भागात उद्योगाची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल. राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे. विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल. हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी 17 विभागांच्याकडून देण्यात येणाऱ्या 141 सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे.